व्हेरिएबल नेम. ओके, व्हेरिएबल्स वगैरे झालेलं होतं, व्हेरिएबल्स आणि त्यांची काय काय कसं डिक्लेअर करायचं ते झालेलं, राईट. सो बेसिकली आता काय करायचंय आपल्याला, की कंपायलेशन काय असतं ते पाहणार आहोत आपण. स्क्रीन दिसते का बघा दोघंही? इज इट विजिबल? सो नेक्स्ट जी प्रोसिजर असेल ती काय असणार आहे? कंपायलेशन प्रोसेस इन सी. ठीक आहे, सी मध्ये कंपायलेशन कसं चालतं किंवा व्हॉट इज कंपायलेशन. ठीक आहे, जसं की मी काल सांगितलेलं होतं की हाय लेवल आणि म्हणजे फर्स्ट डे ला सांगितलेलं की हाय लेवल आणि लो लेवल मध्ये डिफरन्स काय आहे. ठीक आहे, लो लेवल प्रोग्रामिंग म्हणजेच कसं असतं, बाईट कोड असतो किंवा बायनरीज मध्ये कन्व्हर्ट होत असतो पूर्ण कोड. ठीक आहे, तसं आत्ता जे आपण हा जो काही कोड बघतोय, ठीक आहे, काल आपण जे एक कोड केलेला होता वेलकम टू वाला, ठीक आहे, हॅलो वर्ल्ड वगैरे वगैरे. तो ह्या हॅलो वर्ल्डला काय केलं जातं तर बायनरीज मध्ये कन्व्हर्ट केलं जातं. सो जे नॉर्मल प्रोग्रामिंग लँग्वेज जे आहे जी की आपण लिहिलेली आहे, ठीक आहे, हॅलो वगैरे, सो त्या पूर्णपणे हॅलो वर्ल्डला काय केलेलं असतं, कन्व्हर्ट केलेलं असतं बायनरी कोडमध्ये. जी ही प्रोसेस आहे ही सोर्स कोडला आपण बाईट कोडमध्ये जनरेट करतो, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, कंपायलेशन म्हणत असतो. तर बघा, कंपायलेशन म्हणजे काय असेल, दी कंपायलेशन इज द प्रोसेस ऑफ or is a process of is a process of converting the source code into bytes code. बाइट्स कोड म्हणतात किंवा याला काय आहे, ऑब्जेक्ट कोड म्हणतात. ठीक आहे, ऑब्जेक्ट कोड याच्यामध्ये कन्व्हर्ट करतात. सो हे जे काही कन्व्हर्जन होतं त्या कन्व्हर्जन मध्ये किंवा कन्व्हर्जन कोण करत असतं, तर कंपायलर करत असतो. ठीक आहे, प्रत्येक सिस्टीम मध्ये जे काल आपण मिंज डब्ल्यू जे केलेलं होतं तो कंपायलर होता आपला. ठीक आहे, तर एक इंजिन होतं जे की कन्व्हर्ट करत होतं लो टू हाय, सॉरी हाय टू लो असं कन्व्हर्ट करत होता. ठीक आहे, सो इट इज डन with the help of with the help of कशाच्या, तर ती कंपायलर. ठीक आहे, कंपायलरच्या हेल्पनं हे कन्व्हर्ट केलेलं असतं. आता कंपायलर काय काय करत असतो, पहिलं काम असतं त्याचं की सोर्स कोडला बाइट्स कोडमध्ये कन्व्हर्ट करणं. ठीक आहे, दुसरं काम काय आहे की सिंटॅक्स वगैरे चेक करणं, म्हणजे तुम्ही सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित लिहिलेल्या आहेत की नाहीत हे चेक करणं. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय आहे की स्ट्रक्चर कसं केलंय तुम्ही, कर्ली ब्रेसेस वगैरे जे आहेत किंवा ब्रॅकेट्स आहेत हे व्यवस्थित तुम्ही दिलेले आहेत की नाहीत, स्पेसिंग कसं दिलेलं आहे हे सर्व काही तो चेक करत असतो. ठीक आहे, तर बघा, द कंपायलर चेक्स the source code for the syntactical and or structural errors म्हणू शकतो. ठीक आहे, and if the source code is error free, म्हणजेच काय, याच्यामध्ये कोणताही एरर नसेल, then it generates, हा काय जनरेट करतो, the ऑब्जेक्ट कोड किंवा बाइट कोड. ठीक आहे, बाइट्स कोड काय होतो, जनरेट होणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आपण इथं काय म्हटलंय की एक सपोज मी एक डायग्राम टाकतो इथं. हे बघा, काय असेल की आपण इथं वेलकम जावा टीम किंवा हॅलो म्हटलेलं आहे. ठीक आहे,
काल जो प्रोग्राम केलाय तसंच आहे. त्या पर्टिक्युलर प्रोग्रामला काय केलं जातं तर अशा झिरोज अँड वन्सच्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. हे आपलं काम नाहीये. हे कोण करत असतं? कंपायलर करत असतो. ठीक आहे. तो जे काल आय थिंक राइट मी इथं ओपन करतो व्हिज्युअल स्टुडिओ. तो काल जो काही प्रोग्राम केलेला होता, इथं बघा पहिलं जे असतं हॅश इन्क्लूड करणं म्हणजे काय आहे, की आपण लोड करतोय. जसं की आता तुम्ही क्लासला बसलाय तर लॅपटॉप किंवा मोबाईल किंवा नोटबुक काहीतरी असणार आहे. त्याला इन्क्लूड करून घेणं म्हणतात. ठीक आहे. जर का आता सपोज लॅपटॉपला चार्जिंगचं वगैरे गरज असेल, तर तो चार्जर तुम्ही इंटिग्रेट करून ठेवलेला असतो. सो त्याला इन्क्लूड करणं म्हणतात. ठीक आहे. सो तसं ही फाईल आपण इन्क्लूड करून घेतली. stdio. stdio म्हणजेच काय आहे, की स्टँडर्ड इनपुट आणि आउटपुट. स्टँडर्ड इनपुट आणि आउटपुट. त्याच्यापैकी जे प्रिंटएफ जे आपण वापरलेलं आहे, ते आउटपुटसाठी असतं. इनपुट अजून आपण घेतलेलं नाहीये. बट हे stdio मधून येत असतं. ठीक आहे. ह्या लायब्ररीज असतात. जसं की आता आपण जे बोलतोय, मराठीमध्ये बोलतोय. सो हे मराठी आपल्याला ट्रेन केलेलं असतं काही ना काही. ठीक आहे. सो त्यामुळेच आपण काय करू शकतो इथं बोलू शकतोय. आणि ह्या वर्डिंग जे आहे, जे काही आपले शब्द बाहेर निघतायत, ते आपल्या स्टोर्ड रिसोर्सेस मधून बाहेर पडतायत. सो तसे स्टोर्ड रिसोर्सेस या लायब्ररीजमध्ये ठेवलेले असतात. ठीक आहे. सो ही stdio.h म्हणजे हेडर असतं. .h स्टँड्स फॉर हेडर फाइल. ठीक आहे. जी की स्टोअर्ड केलेली असते जिथे इन्स्टॉलेशन काल जे आपण इन्स्टॉलेशन केलेलं होतं MinchW. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय झालं की एक इन्स्टॉलेशन पाथ असतो तो, जे की एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबलला वगैरे आपण दिलेला आहे. ठीक आहे. सो तिथून सर्व काही डेटा घेतला जातो जे रिक्वायर्ड आहे इनपुट आणि आउटपुटसाठी. तर त्याच्यापैकीच एक काय आहे, हा प्रिंटएफ आहे. ठीक आहे. सो प्रिंटएफ नंतर हे रिटर्न लिहावंच लागतं आणि आपला कोड जो आहे एक्झिक्युशनचा हा अल्वेज मेन पासून स्टार्ट होतो. व्हॉइड मेन आपण लिहिलेलं होतं काल. इथं 1 सेकंड मी शो करतो. हं. हे बघा इथं इंट मेन केलेलं आहे. ठीक आहे. मेन पासून आपलं काय होतं तर एक्झिक्युशन स्टार्ट होणार आहे. ओके. सो जोपर्यंत आपण इथं काय असेल, की हे मेन करत नाही तोपर्यंत एक्झिक्युशनच होत नाही. कारण Cचा जो काही प्रोसेसर आहे तो अल्वेज बघत असतो मेनला. जर का हा मेन असेल तरच एक्झिक्यूट होतो, अदरवाईज एक्झिक्यूट होत नाही. ठीक आहे. सो मेनकडे काय असतं, सांगेल मी पूर्ण परत. तो अशा प्रकारे हे काय असतं, की कंपायलेशनची प्रोसेस होते. कंपायलेशनची प्रोसेस म्हणजेच काय? एंटायर सोर्स कोड याला कन्व्हर्ट केलं जातं बाइट कोडमध्ये. हा अशा फॉर्ममध्ये असणार आहे. तर जर का तुम्ही कालचा कोड बघितलेला असेल, ठीक आहे. जिथं आपली फाईल क्रिएट झाली. ती फाईल जर का बघितली 1 सेकंड. तर बघा, इथं काय झालंय, की एक सी फाईल फर्स्ट डॉट सी फाईल आपण ऑलरेडी बघितलेली होती, जी की आपण लिहिली आहे. ठीक आहे. जी की आपण लिहिलेली आहे. तो ह्याला मी ओपन विथ नोटपॅड करतोय. तर बघा हे आपण काल लिहिलेलं होतं. ओके. ॲज इट इज इथं दिसत आहे. हॅश इन्क्लूड वगैरे लिहिलेलं होतं. बट त्याच्याच नंतर काय झालंय, की इथं ॲप्लिकेशन फाईल क्रिएट झालेली आहे. तो जेव्हा केव्हा आपण कंपाईल करतो किंवा जे प्लेचं बटन जे प्रेस केलेलं होतं, तो याच्यामध्ये कसं असणार आहे, आय थिंक हे ओपन होण्यासाठी नाही. नॉर्मल ओपन जर का केलं तर एक ठीक आहे. तर इथून ओपन होते का बघू. तर इथं .exe फाईल हे काय आहे, ते ओपन एनिवे करतो मी. ठीक आहे. तो इथं नॉर्मल हे बघा, असा बाईट कोड काय केला जातो, जनरेट केला जातो, जो की आपल्याला रीडेबल नाहीये. ह्यासला आपण काही रीड करू शकतोय का? इज इट पॉसिबल रीड करणं? असलं काही नाही. पॉसिबल नाहीये.
ठीक आहे. तो हाच बाईट कोड आपण जनरेट नाही करत. हे कोण जनरेट करत असतं? कंपायलर जनरेट करत असतं. त्या पर्टिक्युलर कोडला कन्व्हर्ट करून असल्या काहीतरी फॉर्ममध्ये त्यानं कन्व्हर्ट केलेलं असतं. ठीक आहे. तो यालाच आपण काय म्हणतो की बाईट कोड वाली फाईल असते. ठीक आहे. तो आता पुढे नेक्स्ट काय असेल की ह्या कंपायलर नंतर कोणत्या कोणत्या स्टेप्स येतात बघा किंवा काय काय असतं ह्या एक्झिक्युशन मध्ये किंवा आपण जे म्हणतोय की कंपायलर वगैरे वगैरे तो काय काय असतं तर सगळ्यात आधी आपला जो प्री प्रोसेसर आहे त्या प्रोसेसरला इमेज किंवा डेटा दिला जातो. मी इथं हे असं काय आहे की आपण सोर्स कोड घेतो इथं. सोर्स कोडला कन्व्हर्ट केलं जातं किंवा सोर्स कोड कुणाला पास केला जातो? त्या प्री प्रोसेसरला पास केला जातो. ठीक आहे. प्री प्रोसेसर पूर्ण कोड काय करतो की एक्सपांड करतो म्हणजेच रीड करतो. ठीक आहे. आणि रीड केलेला कोड कुणाला पाठवणार आहे? कंपायलरला पाठवणार आहे. कंपायलर काय करतो की त्या पर्टिक्युलर कोडला असेंबली लेव्हलमध्ये किंवा बाईट कोडला कन्व्हर्ट करत असतो. बट त्या बाईट कोडला कन्व्हर्ट करण्याआधी असेंबली लेव्हलला कन्व्हर्ट केला जातो. ठीक आहे. असेंबली लेव्हलला काय केलं जातं याला कन्व्हर्ट केलं जातं. हे सगळं इंटरनली होतंय. आपण नाही करत आहे. आपण बघूही नाही शकत. बट आतमध्ये काय होतंय हे आपण पाहतोय. तर याच्यानंतर पुढे काय आहे की हा जो काही असेंबली कोड जनरेट होतो त्याला हँडल करण्यासाठी असेंबलर असतो. ओके. आणि असेंबलर हा जो काही कोड जनरेट झालेला होता असेंबली त्याला बाइट्स कोडमध्ये कन्व्हर्ट करतो. आणि बाइट्स कोड नंतर काय होतात एक्झिक्यूट होऊन आपल्याला आउटपुट येत असतं. म्हणजे हा लिंकर म्हणजे काय असेल की ज्या काही लायब्ररीज वगैरे आहेत त्यांना लोड करून त्यानंतर प्रोसेसर काय करतो की एक्झिक्यूट करतो ह्या ऑब्जेक्टला आणि मग आपल्याला काय आहे एक एक्झिक्युटेबल कोड येत असतो जे की इथं तुम्हाला .exe म्हणून दिसतंय. याचं जर का तुम्ही एक्सटेन्शन बघितलं तर बघा काय दिसतं इथं .exe म्हणून आलेलं आहे. ठीक आहे. ही एक एक्झिक्युटेबल कोड असतो. एक्झिक्युटेबल कोड म्हणजेच काय की याला तुम्ही असं डबल क्लिक केलं तर हे लगेच एक्झिक्यूट होणार आहे. मी ओपन करतोय. क्विकली हा रन होऊन कॅन्सल होतंय. ओके. हे रन होऊन काय होतंय कॅन्सल होत आहे. कमांड प्रॉम्प्ट येतंय आणि एक्झिक्यूट होऊन जात आहे. येस करतो. कमांड प्रॉम्प्ट क्विकली येऊन जात आहे. ठीक आहे. तो एक जेव्हा आपण एखादं सॉफ्टवेअर बनवतो त्यावेळेस सॉफ्टवेअर आपण कधीच कोड देत नाही. आपण काय देत असतो एखादं ॲप्लिकेशन देत असतो. ठीक आहे. ॲप्लिकेशन काय करत असतो? देणार आहोत. सो कंपायलेशनमध्ये काय होतं की सोर्स कोड टू बाइट कोडमध्ये किंवा ऑब्जेक्ट कोडमध्ये कन्व्हर्जन होत असतं. हे लक्षात ठेवाल आणि मग जे कंपायलरच्या अपोझिट पुढचं काम कोण करत असतं? तर प्रोसेसर करत असतो. ठीक आहे. जे तुम्ही सीपीयू वगैरे ऐकलं असेल कधीतरी i5 प्रोसेसर, i7 प्रोसेसर, i3 प्रोसेसर हे काय आहेत? तर प्रोसेसर आहेत. ओके. आणि ह्या प्रोसेसर्सना बघा, दी सोर्स कोड the source code is the code which is written in टेक्स्ट एडिटर. नॉर्मल जो आपला एडिटर आहे, जसं की आपण व्ही-एस कोड लिहितोय, तो याला टेक्स्ट एडिटर म्हणतात. तो टेक्स्ट एडिटर अँड दी सोर्स कोड फाइल is given an C extension .c extension. ठीक आहे. .c न काय होतं, की हे एक्सटेन्शन दिलं जातं आणि ही जी काही प्रोसेस म्हणजे ही जी काही फाईल आहे .c वाली, त्याला पहिल्यांदा आपण काय करतो कंपायलेशन नंतर ही फाईल कुणाला पास केली जाते?
प्रोसेसरला आणि पहिल्यांदा पास करतो आपण कंपायलरला आणि कंपायलर नंतर कुणाला पास केली जाते? प्रोसेसरला पास केली जाते. ठीक आहे. दिस सोर्स कोड फाईल is passed to compiler and then it passed to कुणाला? प्रोसेसरला. ठीक आहे. and then प्रोसेसर काय करतो? then processor executes the source file. त्या सोर्स कोडला काय करेल तो? एक्झिक्यूट करणार आहे. ओके. सो हे सर्व काही स्टेप्स होतात आणि यानंतर पुढे काय असणार आहे की हा जो काही कोड आहे याच्यानंतर आपल्याला काय येतं? आउटपुट येणार आहे. जसं की काल हॅलो वर्ल्ड हे काय झालेलं? आउटपुट आलेलं होतं. कशामधून येत असतं आउटपुट? तर प्रोसेसर एक्झिक्यूट करतो त्याला. त्यानंतरच आपल्याला आउटपुट येणार आहे. तो कंपायलर काय करतो आणि प्रोसेसर काय करतो हे समजलंय? मला हे आत्ताचं प्रोसेसरचं समजलं नाही. प्रोसेसरचं काम बघा कसं असणार आहे. सगळ्यात आधी आपण कोड लिहिला. ठीक आहे. काल एक फाईल लिहिली होती आपण. कोणती? first.c याच्यामध्ये n नंबर ऑफ लाईन्स लिहिलेल्या आहेत. तो आपण डिरेक्टली इथं बिल्ड करत होतो. ठीक आहे. बिल्ड करत होतो बट इंटरनली काय होत असतं? सगळ्यात आधी कंपाईल केलं जातं. ठीक आहे. कंपाईल केलं जातं. कंपाईल कोण करतं? कंपायलर करत असतो आणि याचं मेन काम काय असतं? तर हा जो काही हाय लेवलचा कोड आहे, जो की आपला ह्युमन रिडेबल कोड आहे, त्या ह्युमन रिडेबल कोडला हा कंपायलर कशामध्ये कन्व्हर्ट करतो? लो लेवलमध्ये. ठीक आहे. एक नवीन फाईल इथं क्रिएट होत असते. जसं की इथं first.c आहे, तर इथं नवीन एक फाईल क्रिएट होते. ठीक आहे. first.exe वाली फाईल अशी जनरेट होते किंवा यालाच काय म्हणतात? तर कंपाइल्ड फाईल म्हणतात. कंपाइल्ड फाईल असं म्हणतात आणि ही कंपाइल्ड फाईल जी आहे ती पुढे प्रोसेस करण्यासाठी घेऊन गेली जाते. ठीक आहे. याच्यासोबत पुढे प्रोसेसिंगला घेऊन जाणार आहेत. कशासाठी? तर एक्झिक्युशनसाठी आणि हे डिबग म्हणतात ह्याला. डिबग किंवा रन म्हणतात आणि हे रन करायचं काम कोण करत असतं? प्रोसेसर करत असतो. ओके. हा जो काही कंपाइल्ड फाईल क्रिएट होते ना या कंपायलेशनच्या प्रोसेसमध्ये, तिला रीड करायचं काम इथं काय केलं जातं? रीड करतं. कोण रीड करत असतो? प्रोसेसर. तो प्रोसेसर काय देईल? रीड केल्यानंतर काय होत असतं मग? आउटपुट येणार आहे. ठीक आहे. तो आणखी ह्या प्रोसेसरला आणखी एक नाव असतं बघा, इंटरप्रिटर. काय नाव असतं? इंटरप्रिटर. ठीक आहे. जनरली इंटरप्रिटर कोणी म्हणत नाही. आपण रेग्युलरली काय यूज करतो? प्रोसेसर असंच नाव करत असतो. तो प्रोसेसरचं आणि कंपायलरचं काम वेगवेगळं आहे. कंपायलरचं काम काय आहे? हाय लेवल टू कन्व्हर्ट करणं कशामध्ये? लो लेवलमध्ये. ठीक आहे. लो लेवलमध्ये आपण काय करतो? कन्व्हर्ट करतो. व्हेअर ॲज प्रोसेसर काय करेल? हा जो काही लो लेवलचा कोड आहे त्याच्यावरून आपल्याला काय देत असतो? आउटपुट देत असतो. म्हणजे जे आपण एक गेम आहे बघा, ते काय असतं की एक लाकडी काठी जी आहे, ते काय करतात की पळत घेऊन जातात. एका ठराविक पॉइंट पर्यंत काय होतं की पर्सन एक्स हा काय करतो? हे एक लाकडी काठी जी आहे किंवा बॉटल आहे, तो ह्या ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत घेऊन जातो आणि इथं तो जो काही ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट काय केला जातो? हँडओव्हर केला जातो दुसऱ्या पर्सनकडे, वाय पर्सनकडे. वाय पर्सन काय करेल की बी पॉइंट कडून सी पॉइंट कडे घेऊन जाईल आणि तसंच पुढे काय आहे? हे घेऊन जातात असं. सो काइंड ऑफ ते आहे की कंपायलर
एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत आणून देतो आणि दुसऱ्या पॉइंट पासून ती एंड पर्यंत घेऊन जाण्याचं काम कुणाचं असतं? प्रोसेसरचं आहे. आता समजलंय हो. तो काही येस नो? आता पुढे बघा काय असेल की आपण पहिलं फंक्शन इथं बघतोय म्हणजे IO फंक्शन्स जे आहेत जे की आपल्याला इनपुट आणि आउटपुट साठी लागतात. तो त्याच्यातलं काय आहे तर प्रिंट एफ. ठीक आहे. अँड प्रिंट एफ अँड स्कॅन एफ फंक्शन. ठीक आहे. एफ स्टँड्स फॉर फंक्शन. ठीक आहे. एफ जे आहे ते कशासाठी असतं तर फंक्शन साठी आहे. आणि हे दोन्हीही कशासाठी असतं तर प्रिंटएफ फंक्शन जे आहे प्रिंटएफ फंक्शन हे फंक्शन इथं मी डेफिनेशन लिहितोय काय इट इज युज्ड टू प्रिंट or used for output. Okay, full stop. It prints the given output or given statement to the console. Console म्हणजेच काय जे काल इथं बघा खाली आउटपुट आलेलं ना आपल्याला हे खाली जे आउटपुट विंडो आहे हे बघा इथं मी परत एकदा एक्झिक्यूट करतो याला. तो खाली काय येतंय तुम्हाला रनिंग आलं इकडं आणि मग तुम्हाला आउटपुट येणार आहे. ठीक आहे. याला आपण कन्सोल म्हणतो. इथं जे काही दिसतंय हे जे काही आहे याला कन्सोल म्हणतात आणि याला इनपुट फाईल म्हणतात. वरती जे आहे ते इनपुट फाईल आणि जिथं आउटपुट दिसतं त्याला कन्सोल म्हणतो किंवा आउटपुट विंडो म्हणतो. इथं आउटपुट दिसतंय तर ही आउटपुट विंडो आहे. हे इनपुट झालं आपलं. ठीक आहे. किंवा फाईल झाली. तो कन्सोल म्हणजे काय कळालं? आउटपुट विंडो हो. असं म्हणतात. सो प्रिंट फंक्शन कशासाठी यूज करतो तर प्रिंट करण्यासाठी आउटपुट प्रिंट करण्यासाठी. आणि याचा जो काही सिंटॅक्स आहे हा सिंटॅक्स एकदम सिंपल आहे. कसं की तुम्ही प्रिंट एफ ब्रॅकेट्स मध्ये काय असणार आहे व्हॅल्यूज देऊ शकता. ठीक आहे. विथ सम कस्टम काय आहे कस्टम मेसेज इथं व्हॅल्यू वगैरे देऊ शकता आणि एंडला जाऊन सेमिकोलन द्यायचा आहे. एंडला जाऊन सेमिकोलन द्यायचा आहे. सपोज आपण इथं काय करतोय की एखादा व्हेरिएबल वगैरे प्रिंट करतोय तर ते काय असेल आपण असं मेसेज थ्रू करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं काय आहे की मी कॅरेक्टर नेम ऑफ साइज 10 इज इक्वल्स टू कोटेशन मार्क मध्ये मी सागर लिहिलं. ठीक आहे. सेमिकोलन दिला आणि आपण इथं प्रिंटएफ असं करेल तो ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे की हे जे काही प्रिंटएफ आहे याला मी एका मेसेजनी असं प्रिंट करू शकतो की माय नेम इज आणि मग पुढे काय असेल की इथं कॉमा देऊन नेम आणि एंडला काय असेल सेमिकोलन द्या. सो इथं तुम्हाला आउटपुट मध्ये कसं येईल माय नेम इज आणि नेमची व्हॅल्यू काय दिली आपण सागर दिलेले आहे. सो इथं काय येणार माय नेम इज सागर येणार आहे. हे जे काही आहे ती व्हॅल्यू घेतो मागची इथली व्हॅल्यू जी काही आहे ती व्हॅल्यू घेतो व्हेरिएबलची असं. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण हे प्रिंट फंक्शन यूज करतो. तसंच काय आहे स्कॅनएफ आहे. स्कॅनएफ म्हणजेच काय असणार आहे हे जे काही फंक्शन आहे ते आपण इनपुट साठी घेतो. ठीक आहे. युजर कडून इनपुट जर का घ्यायचं हे असेल इट इज यूज फॉर इनपुट. ठीक आहे. युजर कडून सपोज मला माझं नाव जे आहे ते एंटर करायचं रन केल्यानंतर आधीच नाही डिक्लेअर करायचं. इथं जसं की सागर डिक्लेअर केलंय ते मला रन टाइम मध्ये रन केल्यानंतर दिसायला हवं किंवा पास करायचं असेल तर त्या केसमध्ये काय असतं स्कॅनअप घेतो. सो इट रीड्स the input data
फ्रॉम द कन्सोल. ठीक आहे. हा रीड कुठून करणार आहे, तर कन्सोल वरून रीड करणार आहे. तर बघा इथं जर का आपण आता काय केलं की नॉर्मल एक व्हेरिएबल आपण इथं देऊ शकतो. ठीक आहे. नॉर्मल काय आहे, सपोज मी इंट आणि नम म्हणून इथं देत आहे. सध्या तरी काहीच नाहीये, सध्या आपण याला काहीच देत नाहीये. तो स्कॅनएफ असं करून काय असेल की याच्यामध्ये कोणत्या टाईपचं इनपुट आहे, इथं कोणत्या टाईपचं इनपुट घ्यायचंय आपल्याला. हा नम आपण कशामध्ये डिक्लेअर केलाय बघा, इंटिजर मध्ये. ठीक आहे. तो इंटिजर साठी इथं प्लेस होल्डर यूज केला जातो %d. लिहून देईल आता मी. तो %d आणि स्टोअर कुठं करायचं आहे, तर त्या नंबर मध्ये. तो नंबरला जर का नंबरचा ऍड्रेस रेफर करायचा असेल तर इथं अँड यूज करून नम देतो आपण. असं %, यूज करून नम देतो. आणि मी आता इथं जे सी प्रोग्रामिंग वगैरे लिहितोय त्याच्याऐवजी काय असेल की नंबर इक्वल्स टू कॉमा करून काय असेल इथं %d वगैरे लिहा असं, आणि मग कॉमा करून इथं हा नम द्यायचा, नम. ठीक आहे. तर इथं जर का रन केलं बघा, रन केल्यानंतर हा इनपुट विचारतो. इथं पहिल्यांदा आता रन होत आहे, तो इनपुट विचारेल. ठीक आहे. जीसीसी वगैरे कंपायलेशनची प्रोसेस चालू आहे. हे सगळं सांगेल. 1 सेकंड. तुम्हाला इनपुट कसं घेतात ते दाखवायचं आहे. ओके. इथं बघा आपल्याला इनपुट द्यावं लागेल असं काय, मी 10. काहीच विचार नाही. आय थिंक आपल्याला इंटरप्ट करावं लागेल. मग मी रन करतो. तो इथं काहीतरी आलंय की एल परमिशन डिनाय करते. ओके. कोड एक्झिट विथ 1. ठीक आहे. बघूयात परत. ते परमिशनचा इश्यू येतोय. तो अशा प्रकारे हे काय केलं जातं की आपण इनपुट देत असताना किंवा इनपुट जर का द्यायचे असतील तर आपण काय करेल की स्कॅनअप यूज करतो. आणि याचा जो काही सिंटॅक्स आहे, जसं वरती आपण सिंटॅक्स पाहिला तसं इथं सिंटॅक्स जो आहे आपल्याला %c वगैरे लिहावं लागेल तरच तो जाणार आहे. ते सांगेल %d %c काय असतं ते. जस्ट 1 सेकंड. तर इथं काय द्यावं लागेल आपल्याला, तर फॉर्मॅट स्ट्रिंग द्यावे लागते. स्कॅनएफ आधी लिहा, स्कॅनएफ. ठीक आहे. आणि नंतर काय असेल की कोटेशन मार्क मध्ये फॉर्मॅट स्ट्रिंग असेल. जे %d वगैरे लिहिलेलं आहे त्याला फॉर्मॅट स्ट्रिंग म्हणतात. कॉमा करून कुठे स्टोअर करायचंय ते %, करून काय असणार आहे, व्हेरिएबलचं नाव असणार आहे. व्हेरिएबल नेम असं असेल. आणि ऍट द एंड जाऊन काय करा, सेमिकोलॉन द्या. तर बघा इथं जे काही फॉर्मॅट स्ट्रिंग म्हणतो आपण त्याला फॉर्मॅट स्पेसिफायर्स असं सुद्धा म्हणतात. फॉर्मॅट स्पेसिफायर्स. तर फॉर्मॅट स्पेसिफायर्स म्हणजेच काय आहे, तुम्हाला समजेल अशा भाषेत बघा. सपोज की तुम्ही
बसमध्ये बसणार आहात, ठीक आहे, बट तुम्हाला जरासा वेळ होतोय किंवा तुमचा एखादा फ्रेंड जो आहे तो ऑलरेडी बसमध्ये आहे, ठीक आहे. तर तुम्ही काय सांगता, की माझ्यासाठी एक जागा पकड, ठीक आहे. जागा पकड. तो जागा पकडण्यासाठी काय आहे, की तुम्ही 10 फ्रेंडला नाही सांगू शकत, की माझ्यासाठी एकच जागा पकड. तर तुम्ही 10 जागा काय करताय रिझर्व्ह करून ठेवताय. बट तुम्ही एकाला जर का सांगितलेलं असेल, तर तो जो काही स्पेस पकडणार आहे किंवा तुम्ही खिडकीतून एखादी बॅग टाकली, ठीक आहे, सीटवरती, तर ती सीट काय झाली, तुमची झाली. ओके. ती जी पर्टिक्युलर सीट आहे ती तुमची झालेली आहे. तर यालाच आपण काय म्हणतो, की जागा पकडणं. सो तसंच कोडमध्येही आहे. आपण काय म्हणतो, की ह्या नेमला इथं जागा पकडून ठेव. कुठं? माय नेम इज नंतर इथं जागा पकडून ठेव. तर जागा पकडून ठेवायचं जसं की आपण रुमाल वापरतो, बॅग वापरतो किंवा कुणाला तरी असं सांगतो. त्याला आपण काय म्हणतो तर फॉर्मॅट स्पेसिफायर्स म्हणतात. त्याला आपण काय म्हणतो? फॉर्मॅट स्पेसिफायर्स म्हणतो आणि हे फॉर्मॅट स्पेसिफायर जे आहेत, ते डिपेंड करतात डेटा टाइपवरून. ठीक आहे. आपले जे काही डेटा टाइप जे आहेत त्याच्यावरून हे स्पेसिफायर्स डिफाईन असतात. ठीक आहे. तर बघा, जर का तुमच्याकडे कॅरेक्टर असतील, ठीक आहे. आपण डेटा टाइप पाहिलेले आहेत. पाहिलेत ना काल? येस ओर नो? हो. तर कोणते-कोणते डेटा टाइप्स पाहिले? हं. बघा, स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट, डबल हे पाहिले ना? सो बघा, हो. इथं काय असेल, की जेव्हा तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर कॅरेक्टरचा, सिंगल कॅरेक्टरचा जर का जागा पकडायचा असेल, तर तुम्ही काय वापरू शकता? पर्सेंट आणि सी वापरू शकता. ठीक आहे. हवं तर मी इथं आणखी काय करतो, डिस्क्रिप्शन देतो. इकडं डिस्क्रिप्शन असं. तो डेटा टाइप काय असेल? कॅर किंवा कॅरेक्टर. त्याच्यासाठी आपला प्लेस होल्डर कोणता आहे किंवा स्पेसिफायर कोणता असतो? %C असतो आणि याचं डिस्क्रिप्शन काय असेल? इट स्टोअर्स ऑर रिझर्व्हज लोकेशन फॉर वन कॅरेक्टर. ठीक आहे. एका कॅरेक्टरचं काय असेल? लोकेशन हा किंवा कॅरेक्टर म्हणतो मी. सिंगल कॅरेक्टरचं एक लोकेशन रिझर्व्ह करून ठेवणार आहे. जर का तुम्हाला एंटायर स्ट्रिंगच द्यायची असेल, म्हणजे जसं की मी सागर आहे. एंटायरली सागरच द्यायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय यूज करावं लागेल? मी इथं स्ट्रिंग लिहितो. एंटायर स्ट्रिंग. सो त्याच्यासाठी असतं %S. ठीक आहे. %S म्हणजेच काय? तर इट रिझर्व्हज लोकेशन फॉर एंटायर स्ट्रिंग. पूर्ण स्ट्रिंगलाच हा काय करतो? रिझर्व्ह करत असतो. त्यानंतर नेक्स्ट काय असेल? इंटिजर. ठीक आहे. इंटिजरसाठी असतं %D. ठीक आहे. सो अगेन मी एवढं कॉपीज करून ठेवतो. रिझर्व्ड फॉर इंटिजर. ठीक आहे. असं. तसंच काय आहे, की तुम्ही फ्लोटला फ्लोट्सना %F असं यूज करता. इट रिझर्व्ड लोकेशन फॉर फ्लोट्स असं. नेक्स्ट काय असेल, की स्ट्रिंग झालं, इंटिजर झालं. डबल वगैरे जर का करायचं असेल तुम्हाला, लाँग वगैरे करायचं असेल, ठीक आहे. तो याच्यासाठी कसं असतं बघा, जर का लाँगसाठी करायचं असेल, लाँग
या डेटा टाईपसाठी जर का करायचं असेल तर तुम्ही %l करू शकता or %ld किंवा और काय आहे %li असं करू शकता. लाँग इंट वगैरे याला म्हणतात. तर हे कशासाठी असतं? तर लाँग साठी असणार आहे. ठीक आहे? लाँग असं. आणि तेच जर का डबलसाठी करायचं असेल, डबल ह्याच्यासाठी आपण जस्ट %lf असं करतो. ठीक आहे? हा डबलसाठी असणार आहे. ओके. सो हे काही जागा पकडण्यासाठी काय असतात? फॉर्मॅट स्पेसिफायर्स असतात. %c म्हणजे एक कॅरेक्टर, %s म्हणजे पूर्ण स्ट्रिंग, %d म्हणजे इंटिजर, %f म्हणजे फ्लोट आणि %l किंवा %ld किंवा %li हे म्हणजे लाँग असेल आणि lf म्हणजे डबल असणार आहे. ओके. तर हे आपण कालही पाहिलेले होते. हे डेटा टाइप्स पाहिलेलं होतं. तर त्यांचंच आता काय असेल? प्लेस होल्डर्स असणार आहेत. ओके. प्लेस होल्डर्स काय आहे? इथं असणार आहे. समजलंय हे? जागा पकडण्यासाठी आपण काय यूज करतो? हे फॉर्मॅट स्पेसिफायर्स यूज करत असतो. ठीक आहे? कोणते आहेत? %c, %s, %d, %f, %l किंवा %lf हे आहेत. नंतर जेव्हा आपण पुढे जाईल स्ट्रक्चर युनियनसाठी ते सुद्धा आपण पाहूयात, नंतर पाहूयात. आता सध्या एवढं समजलं? क्लिअर आहे का? हो. तो आता पुढे काय असेल की आपण प्रिंट वगैरे केलेलं होतं. ठीक आहे. आता ह्या स्कॅनएफमध्ये एम्परसँड का द्यायचं असतं बघा. एम्परसँड म्हणजेच काय असतं, की सपोज आपण नॉर्मली एक व्हेरिएबल जर का डिक्लेअर केला. सपोज मी काय केलंय, की नेम नावाचा एक व्हेरिएबल किंवा ए नावाचा एक व्हेरिएबल केला इंटिजर ए. ठीक आहे. इंटिजर ए ज्याची व्हॅल्यू आपण अशी 10 दिली. तर काल मेमरी अलोकेशन वगैरे सांगितलेलं आहे. सो इथं काय होतं तर एक ए साठी मेमरी ब्लॉक क्रिएट केला जातो. त्याला काहीतरी ॲड्रेस दिला जातो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केली जाते. ठीक आहे. तर जेव्हा-केव्हा तुम्ही ए असं जेव्हा रेफर करता त्यावेळेस हे ए म्हणजेच काय असणार आहे डायरेक्टली व्हॅल्यूला रेफर करतो. डायरेक्टली कशाला रेफर करतो? रेफर्स टू व्हॅल्यू. ठीक आहे. बट जेव्हा आपण %a करतो त्यावेळेस आपण रेफर कुणाला करतोय? ॲड्रेसला करणार आहोत. रेफर्स टू ॲड्रेस. ठीक आहे. तर बघा डायरेक्टली फक्त ए केलं तर तो कुणाला रेफर करेल? व्हॅल्यूला. बट जेव्हा आपण एम्परसँड करेल, %a त्यावेळेस आपण रेफर कुणाला करत असतो? त्याच्या लोकेशनला रेफर करतो. म्हणजे आपण इथं सांगतोय, की जसं की एक्झाम्पलमध्ये मी केलेलं आहे बघा. काय केलंय, की इंट ए आधी डिक्लेअर केला. ठीक आहे. इंट ए असा एम्प्टी डिक्लेअर केला आणि स्कॅनएफमध्ये एसएफ लिहितोय मी. इथं इंटिजर आहे म्हणून %d असं आणि याला एम्परसँड करून ए म्हणतोय. म्हणजेच आपण काय सांगतोय, की जे काही इंटिजरचं लोकेशन इथं क्रिएट झालेलं आहे XYZ त्या XYZ लोकेशनमध्ये जाऊन ही व्हॅल्यू जी काही व्हॅल्यू आपण एंटर करेल, ती व्हॅल्यू इथं जाऊन स्टोअर कर ह्या मेमरी ब्लॉकमध्ये. ओके. मेमरी ब्लॉकमध्ये ह्या पर्टिक्युलर मेमरी ब्लॉकमध्ये जाऊन स्टोअर कर असं सांगत असतो. ठीक आहे. एम्परसँड हे कशामध्ये लिहायचंय फक्त? स्कॅनएफमध्ये लिहायचंय. प्रिंटएफमध्ये नाही लिहायचं कारण आपण मेमरी लोकेशन नाहीये बघत आहे प्रिंटमध्ये. आपण डायरेक्टली काय बघत असतो? व्हॅल्यू बघत असतो. ठीक आहे. सो इथं लक्षात ठेवाल. प्रिंट एफ याच्यामध्ये आपण काय करतोय? डायरेक्टली कुणाला रेफर करत असतो? व्हॅल्यूजना. ठीक आहे. बट स्कॅनएफमध्ये आपण काय करेल? कुणाला रेफर करतोय?
ॲड्रेसला. ठीक आहे. ॲड्रेसला काय करणार आहोत आपण, रेफर करणार आहोत. तिथं अजूनही रन नाही झालं, रनिंगच चाललेलं आहे. ओके. तो इथं इथं एक्सटेन्शन मध्ये कोड रनर का दिसत नाही? वन सेकंड, हे इन्स्टॉलेशन कम्प्लीट होऊ देत. इन्स्टॉलिंग आलंय. झालं. तो स्टार्टिंग सर्व्हिस इन्स्टन्स. आयफोन फाईल एक्झिक्यूट करायला लागलं. बघा इथं आता ऑप्शन दिसायला लागले. मी डिबग फाईल म्हणतो. ठीक आहे. तो डिबगर इथूनही दिसतोय खाली. हे आहे. कोड रन. हे जे काही एक्सटेन्शन्स आहेत त्याच्यामुळे काही इश्यू झाला. ठीक आहे. आता याला परत येस, आउटपुट येत आहे.
एक्झिस्ट विथ कोड 1 -1. ओके, काहीतरी इश्यू असेल, मी बघेल नंतर याचा. ठीक आहे. बट आता आपण प्रिंटएफ आणि स्कॅनएफ घेतलं. ठीक आहे. सो प्रिंटएफ कशासाठी असतं? व्हॅल्यू साठी आहे. व्हेअरएज स्कॅनएफ जे आहे ते ऍड्रेस मध्ये जाऊन व्हॅल्यू स्टोअर करतं. ठीक आहे. असं. सो नॉर्मल आपण जर का एखादा प्रोग्राम करायचा म्हटलं, नॉर्मली एखादा प्रोग्राम रन करायचं म्हटलं तर आउटपुट मध्ये काहीच दिसत नाहीये. टेन्शन्स मध्ये कोड रनर आहे का बघतो कालचा. आहे ना. ओके. सो आपण याला रिनेम वगैरे करूयात नंतर. किंवा एक न्यू फाईल मी क्रिएट करतो. इथं बिल्डचं काहीतरी आलेलं आहे. टेबलचं हे आलंय. ह्या फोल्डरला मी डिलीट करून टाकतो. आत्ताच्या एक्सटेन्शनचं आलेलं आहे. तर मी इथे एक नवीन फाईल क्रिएट करतो, सेकंड म्हणून. second.c फाईल. ओके. सो याच्यामध्ये आपण काय काय लिहितो? तर सगळ्यात आधी पहिली लाईन जी असणार आहे, तुम्हाला ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे, फर्स्ट लाईन तुमची काय असेल, तर हॅश इन्क्लूड असणार आहे. आणि इथं लेस दॅन आणि ग्रेटर दॅन ह्या दोन साईनच्या आतमध्ये तुम्हाला stdio.h असं लिहायचं आहे. आणि नंतर काय असेल, तर इंट मेन हे फंक्शन डिक्लेअर करेल, कारण याच्याशिवाय एक्झिक्युशन चालतच नाही. याच्या अंडरच सर्व काही एक्झिक्युशन चालणार आहे. आपण आता दोन व्हेरिएबलची सम कशी करायची बघा. तर इंटिजर एक्स जो की इनिशियली काय असेल 0 कॉमा केला, मल्टिपल व्हॅल्यूज मी इथे एकाच डेटा टाईपच्या अंडर कशा घेतोय बघा. सर्व काही इंटिजरच असणार आहेत, एक्स वाय आणि रिझल्ट. तो वाय सुद्धा इनिशियली किती असेल 0 आणि रिझल्ट हा सुद्धा इनिशियली किती असेल 0. सो आपण 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले, एक्स, वाय आणि रिझल्ट. हे तीनही व्हेरिएबल कोणत्या टाइप मध्ये असतील? इंटिजर मध्ये असणार आहे. ठीक आहे. सो इथं आता आपल्याला प्रिंटएफ असं पीएफ टाइप केलं ना, तर प्रिंटएफ हे टाइप होणार आहे असं. आणि ब्रॅकेट मध्ये कोटेशन मार्क मध्ये मी एक मेसेज लिहितोय की एंटर फर्स्ट नंबर. ठीक आहे. एंटर फर्स्ट नंबर सेमिकोलॉन देऊन एंटर केलं. त्यानंतर ह्या फर्स्ट नंबर साठी आपल्याला स्कॅनएफ करून व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. कोटेशन मार्क मध्ये %d मध्ये, म्हणजेच काय की इंटिजर टाईपचा आहे म्हणून आपण %d लिहिला. आणि इथं जी काही व्हॅल्यू आहे ती कुठं स्टोअर करायची, तर ह्या एक्स मध्ये जाऊन स्टोअर करायची आहे. म्हणून आपल्याला इथं अँड करून एक्स करावं लागणार आहे. ठीक आहे. असं एंडला जाऊन काय कराल, असं सेमिकोलॉन द्या. त्यानंतर प्रिंटएफ विदिन अ ब्रॅकेट मी काय मेसेज देतोय, एंटर सेकंड नंबर, कोलन करून स्पेस दिला आणि इथं सेमिकोलन केला आणि इथं स्कॅनएफ करून ब्रॅकेट मध्ये काय असेल, तर कोटेशन मार्क मध्ये %d करून काय असणार आहे, %y असेल. y मध्ये जाऊन स्टोअर कर. तसंच काय आहे की पीएफ इथं कोटेशन मार्क मध्ये, म्हणजे ब्रॅकेट मध्ये कोटेशन मार्क मध्ये आपण असं लिहिल की एंटर थर्ड नंबर, कोलन स्पेस आणि सेमिकोलन द्या, एंटर करून स्कॅनएफ असं असणार आहे. विदिन अ ब्रॅकेट कोटेशन मार्क मध्ये हा सुद्धा काय असेल, थर्ड नाहीच आहे ऍक्च्युली, दोनच व्हेरिएबल घेतले ना आपण, एक्स आणि वाय. तो रिझल्ट मध्ये हा जो काही वरती रिझल्ट होता याच्यामध्ये आपण काय करेल, तर
एक्स आणि वाय ह्या दोघांची ऍडिशन घ्यायची आहे. एक्स प्लस वाय असं काय केलंय, ऍडिशन केली आणि मग आपण प्रिंटएफ मध्ये काय प्रिंट करेल की ब्रॅकेटमध्ये कोटेशन मार्क मध्ये सम ऑफ टू नंबर्स इज इक्वल्स टू किंवा इक्वल्स टू करून इथं % मध्ये आपल्याला सम टाकायचे आहे. तो इथं कॉमा करून मी इथं रिझल्ट लिहिला. तो सेमीकोलन द्या, सेव्ह करा. इथं डिबगला जायचंय आणि डिबग करा. तो इथं डिबग स्टार्ट झालंय. डिबगिंग चालू झालेला आहे. तो टर्मिनलला जाऊन बघतो. ओके. Terminal will be reused task. Press any key to close it. तो हा पहिला असेल, that is नाही. सर्वच मी परत स्टार्टिंग बिल्ड सेटअपचा काहीतरी इश्यू दाखवायला लागला. ठीक आहे. काहीतरी इश्यू झाला माझ्या इथं. मी इन्स्टॉलेशन केल्यानंतर इथं एक्झिक्युटेबल फाईल तर आहे, क्रिएट होते, बट हा विचारत नाहीये. इनपुट विचारायला हवा. तर तुम्ही तुमच्या इथं ॲज इट इज हा कोड जो आहे तो टाईप करून बघा. नंतर नवीन फाईल क्रिएट करायची आहे आणि त्यामध्ये हा जो काही कोड आहे मी इथं लिहितोय. क्वेश्चन असेल QUE काय, राईट अ प्रोग्राम टू प्रिंट the sum of two numbers, the sum of two numbers. ठीक है. By taking inputs from the user कडून इनपुट घेऊन काय असेल की आपल्याला कोड करायचा आहे. सो मी इथं कोड लिहिलेला आहे. कोड ॲज इट इज तुम्ही तुमच्या इथं कॅलिब्री N25 हा ॲज इट इज तुमच्या इथं काय कराल की लिहा. जसं मी लिहिलेला आहे तसंच एक नवीन फाईल क्रिएट करायची आणि त्याला रन करायचं आहे. मे बी एक्सटेन्शनचा काहीतरी इश्यू झालेला आहे. तो इथं परत हे जे काही आहेत ओके. तो
प्रोफाईलला नको, नाही पायथनला सुद्धा याच्यामधूनच सांगतो आहे. डिबगिंग तुमच्या इथं ट्राय कराल एकदा. मी त्याला रिइन्स्टॉल वगैरे करून बघेल नंतर मग. ठीक आहे. तो काहीतरी इथं इश्यू आलेला आहे एक्झिक्युशनचा. सेमच. ठीक आहे. असो, मी बघतो याला काय झालंय ते. तुम्ही हे ट्राय करा. हा जो काही प्रोग्राम केलाय ना आपण, हा वाला पहिला प्रोग्राम, जे की 2 व्हेरिएबल्सचा म्हणजे 2 नंबरची सम करायचा एक प्रोग्राम घेतलाय आपण. ठीक आहे. तर तो इथं लिहिलेलाही आहे ॲज इट इज. तुमच्या इकडं चेक कराल आणि रन करून बघा. मी रिइन्स्टॉल वगैरे करून बघेल. ठीक आहे. आणि आज थांबणार आहोत इथंच.